राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी शेतकऱ्यांचा निधी वळवला अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवून सरकारची बदनामी केल्याचा आरोप तक्रारदार तरुणानं केलाय। मी काल जितेंद्र आव्हाडवरती गुन्हा दाखल केला वाळूज MIDC पोलीस स्टेशनमध्ये की त्यांनी एक असं ट्विट केलं होतं काल 9:05 वाजता त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती की शासनाने जो आता जी लेक लाडकी योजना जी चालू केली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दर्शवलं जितेंद्र आव्हाडांनी की जे आत्महत्याग्रस्त जे शेतकरी असतात जे कर्जबाजारामुळे जे आत्महत्या करतात त्यांच्या वारसांना एक शासनातर्फे 1 लाख रुपये मिळत असतात मदत म्हणून। तर जितेंद्र आव्हाडांचं असं म्हणणं आहे की ते 1 लाख रुपये यांनी काय केले त्यांना न देता त्यांनी लेक लाडकी योजनेमध्ये वळवले गेलेत। पण कालचं जर शासनाचं परिपत्रक जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सरळ सोपं दिसून येतं की शासनाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या वारसांना 1 लाख रुपये मदत पोहोच करावी असे कालच्या परिपत्रकामध्ये आदेश आहे। तर म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं याच्यानं असं साध्य होतंय की खोटा नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये कसा पसरवायचा, खोटे आंदोलन कसे उभे करायचे। आता खोटे आंदोलन ज्यावेळेस उभा करतील त्यावेळेस मध्ये कोण भरकटला जाणार? गोरगरीब महिला आहे, युवा पिढी आमच्यासारखी युवा तरुण आहेत, त्याच्यामध्ये भरकटला जाणार, त्याच्यामध्ये नुकसान आमचं। आता लेक लाडकी योजनेला यांचा इतका विरोध होतोय। आता 1,500ची किंमत आम्हाला विचारा तुम्ही, मी शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकऱ्याच्या घरात ज्यावेळेस आत्महत्या होती तर त्यांची भावना काय असते आणि आज महिलांना 1,500 रुपये जे भेटतात त्याची किंमत ही आम्हाला विचारा। तिथं बसून नसतं, राजकीय पोळा शेकून चालत काहीच नाही। आता ज्या प्रकारे द्रौपदीजी मुर्मू आहेत यांनी विधान भवनामध्ये ज्या प्रकारे उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कार दिलेत तर त्या प्रकारे मी स्वयंघोषित जे जनता राजे महाराष्ट्राचे स्वयंघोषित तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी घरात कार्यक्रम ठेवा आणि जितेंद्र आव्हाडांना एक बालिश रत्न पुरस्कार द्यावा अशी त्यांना मी विनंती करतो बाबा की असे खोटे राजकीय फायद्यासाठी तुम्ही पसरू नका। काही गुन्हा दाखल झाला काल गुन्हा दाखल केलाय वाळूज MIDC पोलीस स्टेशनमध्ये। विजय काळुंके, राहणार छत्रपती संभाजीनगर।